सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमच्या गोंधन मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 6. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. यात्रेच्या मैदानात एकच गोंधळ उडाला होता. विश्वास जमिनीवर बेशुद्ध पडला होता. त्याच्या कपाळातून रक्त वाहत होतं. पुष्पा त्याच्या शेजारी बसून रडत होती. विश्वास, डोळे उघड ना, मला सोडून जाऊ नकोस. तिच्या अश्रूंनी त्याचा हात भिजत होता. पहिल्यांदाच संपूर्ण गावाने तिच्या प्रेमाची खोली पाहिली. वैद्यांनी तातडीने विश्वासला त्याच्या घरी नेलं. गावातील काही लोक मदतीला पुढे आले. जे लोक कालपर्यंत त्याची टिंगल करत होते तेच आज त्याला उचलून नेत होते. पुष्पा मागून धावत होती, पण तिच्या वडिलांनी तिचा हात पकडलेला. पुरे झालं आता. बाबा, मला त्याला पाहू द्या. नाही, तो माझ्यासाठी जखमी झाला आहे तरीही नाही. पुष्पा रडत राहिली, पण तिचे मन विश्वासकडेच धावत होतं. रात्र झाली. विश्वास अजूनही शुद्धीवर आला नव्हता. आजी त्याच्या डोक्याशी बसून रामरक्षा म्हणत होती. गणू बाहेर अंगणात चिंतेने फिरत होता. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. आजीने दरवाजा उघडला. समोर पुष्पा उभी होती. तिच्या चेहऱ्यावर भीती, डोळ्यात अश्रू आणि मनात एकच प्रश्न. विश्वास कसा आहे? आजी काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली. मग हळूच म्हणाली, ये आत बाळा. पुष्पा आत आली. तिने विश्वासला पाहिलं. तिचा चेहरा फिकट झाला होता. डोक्यावर पट्टी बांधलेली होती. ते दृश्य पाहून तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. ती तिच्या शेजारी बसली. माझ्यामुळे हे सगळं झालं. आजीने तिच्या डोक्यावर हात ठेवला. नाही बाळा, प्रेमामुळे कधी वाईट होत नाही. अचानक विश्वासच्या बोटांची हालचाल झाली. पुष्पाचा श्वास अडकलेला. हळूहळू त्याने डोळे उघडले. सर्वात पहिली नजर त्याची पुष्पावर पडली. तो हसण्याचा प्रयत्न करू लागला. तू ठीक आहेस ना? हे ऐकून पुष्पा आणखी रडू लागली. स्वतः मृत्यूच्या दारातून परत आलेला माणूस तिची काळजी करत होता. त्याच क्षणी तिचं प्रेम आणखी गहिरं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी एक वेगळीच घटना घडली. यात्रेत बैलांच्या धडकेतून वाचलेल्या लोकांनी गावात चर्चा सुरू केली. विश्वास नसता तर आज पुष्पा वाचली नसती. तो मुलगा खरंच चांगला आहे. आपण कदाचित त्याला चुकीचं समजलो. पहिल्यांदाच गावात त्याच्याबद्दल चांगलं बोललं जात होतं. पण सगळ्यांना हे मान्य नव्हतं. पुष्पाचा मामा अजूनही रागाने पेटलेला होता. काही झालं तरी त्या मुलाला मी माझा जावई होऊ देणार नाही. काही दिवसांनी विश्वास पूर्ण बरा झाला. एका संध्याकाळी तो नदीकाठी बसला होता. तेवढ्यात पुष्पा आली. दोघे बराच वेळ शांत बसून पाण्याकडे पाहत राहिले. नदीचा मंद आवाज, पक्ष्यांची किलबिलाट आणि मावळणारा सूर्य. हे क्षण खूप सुंदर होता. विश्वास, तू माझ्यासाठी जीव का धोक्यात घातलास? विश्वास हलकसा हसला. हा प्रश्न विचारतेस? उत्तर हवंय? तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, कारण तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. पुष्पाच्या गालावर लाली उमटली. तिने पहिल्यांदाच त्याचा हात हातात घेतला. दोघांच्या मनात शब्दापेक्षा भावना जास्त बोलत होत्या. तेवढ्यात विश्वासला आजीचं रहस्य आठवलं. त्याने काही क्षण विचार केला आणि मग संपूर्ण सत्य सांगितलं.
लहानपणाची आग, जळलेला चेहरा, गोंधळ आणि तिचा वाचवलेला जीव. पुष्पा स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात आश्चर्य भरलं. म्हणजे माझा जीव वाचवण्याला तू होतास? विश्वासने मान हलवली. क्षणभर ती काही बोलली नाही. मग तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि मी तुला इतकी वर्ष ओळखलंच नाही. त्याची गरज नव्हती का? कारण मला तुझं प्रेम माझ्यासाठी हवं होतं, उपकारासाठी नाही. हे ऐकताच पुष्पाने त्याचा हात घट्ट धरला. त्याच क्षणी तिच्या मनात त्याच्याबद्दलचा आदर 1000 पटीने वाढला. पण नियतीला अजून परीक्षा द्यायची होती. त्याच रात्री गावात शहरातून काही लोक आले. त्याच्यासोबत एक श्रीमंत जमीनदार होता. त्याचं नाव होतं राघव सिंह. त्याचा मुलगा विक्रमने यात्रेत पुष्पाला पाहिलं होतं आणि तो तिच्यावर मोहित झाला होता. राघव सिंह थेट पुष्पाच्या घरी गेला. माझ्या मुलासाठी तुमच्या मुलीचा हात मागायला आलो आहे. हे ऐकताच घरात आनंदाची लाट पसरली. मामा तर अक्षरशः नाचू लागला. यापेक्षा चांगले स्थळ मिळणार नाही. पण पुष्पाचा चेहरा उतरलेला. दुसऱ्या दिवशी विक्रम पुष्पाला भेटला. तो श्रीमंत होता, देखणा होता, शहरात मोठा व्यवसाय होता. पण त्याच्या बोलण्यात अहंकार स्पष्ट दिसत होता. तुझं भाग्य चांगलं आहे, तो म्हणाला. का? कारण माझ्यासारखा मुलगा तुला पसंत करतोय. हे ऐकून पुष्पाच्या मनात चीड निर्माण झाली. तिला विश्वाची आठवण झाली, जो कधीच स्वतःचे मोठेपणा सांगत नव्हता. काही दिवसांनी गावाच्या चौकात एक मोठी सभा भरली. राघव सिंहाने लग्नाची घोषणा करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण गाव जमलं. पुष्पाला जबरदस्तीने तिथे आणण्यात आलं. विश्वासही दूर उभा होता. त्याच्या मनात अस्वस्थता होती. राघव सिंह मोठ्या आवाजात म्हणाला, आजपासून पुष्पा आमच्या घरची सून समजा. गावात टाळ्या वाजल्या, पण पुष्पा शांत उभी होती. मग अचानक ती पुढे आली. सगळे तिच्याकडे पाहू लागले. तिने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, हे लग्न मला मान्य नाही. क्षणात चौकात शांतता पसरली. मामाचा चेहरा लाल झाला. वडील हादरले. विक्रम संतापला. का? तो ओरडला. पुष्पाने गर्दीत उभ्या असलेल्या विश्वासकडे पाहिलं आणि ठाम आवाजात म्हणाली, कारण मी विश्वासवर प्रेम करते. संपूर्ण गाव स्तब्ध झालं. क्षणभर कुणालाच काही बोलता आलं नाही. पण विक्रमच्या डोळ्यात रागाची आग पेटली होती. त्याने विश्वासकडे पाहिलं आणि मनात एक भयंकर निर्णय घेतला. जर पुष्पा माझी होणार नसेल तर ती कोणाचीही होणार नाही. त्या रात्रीपासून त्याच्या प्रेमावर एक नवीन संकट घोंघावू लागलं आणि हे संकट आधीच्या सर्व संकटापेक्षा अधिक धोकादायक होतं. कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशा सुंदर प्रेमकथा, भावनिक कथा आणि हृदयस्पर्शी गोष्टींसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.